नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवर मध्ये आपलं स्वागत आहे. 15 राज्य, 100 जिल्हे, 110 लोकसभा मतदारसंघ, 6700 किलोमीटरचा टप्पा पार करत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करते झाली. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या नंदुरबारमध्ये राहुल गांधींनी आदिवासींशी संवाद साधला. 15 जानेवारीला मणिपूरमधून सुरू झालेली ही यात्रा उद्या धुळे, 14 मार्च रोजी नाशिक, 15 मार्च रोजी पालघर आणि ठाणे करत 16 मार्चला मुंबईत चैत्यभूमीवर दाखल होईल. त्यानंतर 17 जानेवारीला दिग्गजांची दिग्गज सभा पाहणाऱ्या शिवसेनेचं होम ग्राउंड असलेल्या दादरच्या शिवाजी पार्कवर राहुल गांधींची मोठी सभा पार पडणार आहे. त्यात त्यांनी आदिवासींच्या हक्काची भाषा करत परत एकदा आज नंदुरबारमध्ये मोदींवर टीका केली. ती पाहूयात. 1 रुपया आपका माफ किया है, आदिवासी किसानों का 1 रुपया माफ किया, मजदूरों का 1 रुपया माफ किया, किसी आदिवासी युवा जिसने कॉलेज के लिए यूनिवर्सिटी के लिए लोन लिया उसका कर्जा माफ किया? नहीं. मगर जिनको कर्जा माफी की जरूरत नहीं है उनका 16 लाख करोड़ रुपया उन्होंने माफ किया. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा 2.0 कडून पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते आणि सहकारी मित्रांना महाराष्ट्रातही परिवर्तनाची एखाद्या चमत्काराची अपेक्षा असणारच आहे. राहुल गांधींच्या याच यात्रेविषयी आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न: राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात महाविकास आघाडीला फायदा होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. नंदुरबारमध्ये भाषण केल्यानंतर राहुल गांधींनी महाराष्ट्रातील पदयात्रेला सुरुवात केली. आजच्या पदयात्रेनंतर धुळ्यात मुक्कामी असणार आहेत. त्यांच्या याच भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा 59वा दिवस. कसा होता या यात्रेचा संपूर्ण प्रवास आणि त्याचा राहुल गांधींच्या राजकीय वाटचालीवर कसा परिणाम झालाय हेच जाणून घेण्यासाठी आपण पाहूयात टीम झिरो अवरचा एक स्पेशल रिपोर्ट. चली 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 भारत जोडो यात्रा चली. भारत जोडो यात्रा 150 दिवस, 15 राज्य, 3500 किलोमीटरचा पायी प्रवास आणि राइज ऑफ राहुल गांधी. 7 सप्टेंबर 2022ला कन्याकुमारीमधनं सुरू झालेली भारत जोडो यात्रा ही राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीला सर्वात मोठा ट्विस्ट देणारी ठरली. दिवसाला जवळपास 30 किलोमीटरची पदयात्रा, टेंट सिटीमध्येच मुक्काम, गाव, पाडे, वाड्या, वस्ती इथे जनमानसांशी संवाद, रोज छोटेखानी सभा आणि यातूनच राहुल गांधींच्या नेतृत्वाला नवी उभारी मिळत होती. दक्षिणेत काँग्रेसचा प्रभाव वाढू लागला होता. त्याचाच परिणाम कर्नाटक आणि तेलंगणाच्या निवडणुकांमध्येही दिसला. नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूं. मोहब्बत की दुकान म्हणत राहुल गांधींनी उत्तरेकडे चाल केली. मात्र तिथे यात्रेला फारसं यश मिळालं नाही हेही तितकंच खरंय. मग 30 जानेवारी 2023ला श्रीनगरमध्ये लाल चौकात भारत जोडो यात्रेची सांगता झाली. त्याचं यश पाहता काँग्रेसनं यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आणि भारत जोडो यात्रा भारत जोडो न्याय यात्रा बनली. चली चली भारत जोडो न्याय यात्रा. मणिपूर इथल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरनं काँग्रेस कायमच आक्रमक राहिली.
मोदी शहांनी मणिपूरमध्ये न्याय केला नाही ही भावना जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न काँग्रेसनं सातत्यानं केला आणि त्यामुळेच 14 जानेवारी 2024ला भारत न्याय यात्रेची सुरुवात मणिपूरमधनंच झाली. पण यावेळेला यात्रेचं स्वरूप बदललेलं होतं. प्रवास पदयात्रेशिवाय कारमधून सुरू होता. त्यामुळे 66 दिवसांच्या यात्रेत राहुल गांधींनी 6000 किलोमीटरचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. एकूण 15 राज्यांमधनं प्रवास करत ही यात्रा आता महाराष्ट्रात पोहोचली आहे. यावेळी टार्गेट होतं मोदी सरकार आणि प्रचारात होते तरुण, शेतकरी, महिला. न्याय यात्रा के पीछे न्याय का आइडिया है और उसमें हमारे 5 स्तंभ हैं जो देश को शक्ति देंगे. 5 न्याय के स्तंभ जो देश को शक्ति देंगे. युवा न्याय, भागीदारी, नारी न्याय, किसान न्याय और श्रमिक के लिए न्याय. तो इन स्तंभ के लिए हम एक प्रोग्राम आपके सामने, कांग्रेस पार्टी आपके सामने अगले 1 महीने में, 1.5 महीने में रखेंगे. MSP, जातीय जनगणना, तरुणांना पदवीनंतर तातडीनं रोजगार, महिलांना दरवर्षी आर्थिक मदत अशा घोषणा राहुल गांधींच्या भाषणात होत्या. आणि हीच यात्रा आज नंदुरबारमधनं महाराष्ट्रात पोहोचली आहे. या यात्रेचा शेवट मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये केला जाईल. मात्र त्याआधी यात्रा धुळे, मालेगाव, नाशिक आणि ठाणा असा प्रवास करेल. यावेळी राहुल गांधी महाराष्ट्रात येण्यापूर्वीच अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला. तर मुंबई काँग्रेसच्या 2 बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली. म्हणूनच पक्षाला लागलेली गळती, बदललेली राजकीय स्थिती आणि महाविकास आघाडीसमोर उभं असलेलं महायुतीचं तगडं आव्हान, या सगळ्यात राहुल गांधींच्या यात्रेचा प्रभाव नेमका किती पडेल हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 0 आवर ABP माझा. आता राहुल गांधींच्या या यात्रेकडे भाजपचं लक्ष होतंच. नंदुरबारमध्ये आलेल्या राहुल गांधींच्या यात्रेवर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. राहुल गांधींचं पायगुण एवढा चांगला आहे की ज्या ज्या राज्यामध्ये जात आहेत, ज्या ज्या राज्यामध्ये पाऊल आत्तापर्यंत त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने ठेवलंय, तिथे तिथे याचा त्यांचा मित्रपक्ष सोडून गेलाय, याचा काँग्रेसमधून कोणतरी फुटलेला आहे. म्हणून आत्ता त्यांनी महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे, मी ऐकले आज कुठून तरी. आणि म्हणून महाराष्ट्रामधून जात असताना एक तर महाविकास आघाडीची भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याची वेळ येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये नेमकं काय भूकंप होतील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला परत एकदा कळेल. ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींना न्याय देण्याचं काम मोदी साहेबांच्या सरकारनं आणि आमच्या महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळात काय झालं आणि आताच्या काळात काय झालं हे निश्चितपणाने बघता येईल. त्यांनी इथे यायच्या अगोदर त्यांचे 2.5 वर्षामध्ये इथले आदिवासी मंत्री होते. त्यांनी इथल्या आदिवासींना काय न्याय दिला का हे त्यांनी विचारलं तर बरं होईल. राहुल गांधींच्या यात्रेविषयी आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा प्रश्न पहिले सांगते. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात पोहोचली, महाविकास आघाडीला फायदा होईल असं वाटतं का? सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया पाहूया. एक्स वरून आदिनाथ कुडके, राहुल गांधींच्या यात्रेचा महाविकास आघाडीला फायदा होईल. एक्स वरूनच आसिफ पटेल, 100% फायदा होणार आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पूर्णपणे विजय होणार. एक्स वरूनच स्वप्नील परखड, विरोधकांना वेठीस धरून प्रचार केला पाहिजे, यात्रा काढून काही होणार नाही. युट्यूब वरून अशोक सरकटे, नक्कीच फायदा होईल कारण शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार फार थंड आहे.
फेसबुकवरून संजय बोरगवे, राहुल गांधींची यात्रा ही देशातील नागरिकांना जागृत करण्यासाठी महागाई, बेरोजगारी, गरिबी, शेतकरी समस्येबाबत जागृत करणारी आहे. फेसबुकवरून सज्जन दुबळ, फायदा होईल, राहुल गांधी भारतीय राजकारणात एक आश्वासक चेहरा म्हणून समोर येत आहे. राहुल गांधींची महाराष्ट्रात आलेली भारत जोडो न्याय यात्रा, महाविकास आघाडीला फायदा होणार की तोटा, सत्ताधाऱ्यांची रणनीती यासह इतर सर्व मुद्द्यांवर बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत भाजप नेते आणि ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन. गिरीशजी, एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आज राहुल गांधी महाराष्ट्रात नंदुरबारला पोहोचले आहेत, काय आहे प्रतिक्रिया? राहुल गांधींची न्याय यात्रा नंदुरबारमध्ये आली, महाराष्ट्रामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. पण मला असं वाटतं की काय उपयोग आहे यात्रेचा, काय फायदा काय? त्यांची यात्रा भारतभर भ्रमण करते आहे. ज्या ज्या राज्यातून त्यांची यात्रा गेली त्या ठिकाणी त्याला कोणतं यश मिळालं? पण ते अगदी यात्रा गेल्याबरोबर ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या विधानसभेच्या त्या ठिकाणी सुद्धा त्यांना ते जिंकता आल्या नाही, ज्या पूर्वीपासून त्यांच्या होत्या त्याही राखता आल्या नाही. आणि म्हणून लोकांचा विश्वास आता राहुल गांधीवर राहिलेला नाही. त्यांनी किती यात्रा केल्या, किती फिरले, तर मला असं वाटतं की फक्त हे टुरिझम आहे त्यांचं. म्हणजे त्यांना देश बघायचा आहे, राज्यात फिरायचं आहे, आलिशान गाडीत फिरतायत, बसतायत, चाललेलं आहे. पण मला असं वाटतं याचा उपयोग राजकीय बघितला तर काहीही नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आता भारत जोडो यात्रा यापेक्षा त्यांनी आता काँग्रेस जोडो यात्रा केली पाहिजे. एकंदरीतच जर बघितलं गिरीशजी तर राहुल गांधींच्या मागच्या खेपेचा यात्रा दक्षिणेत मात्र नक्कीच फायदा काँग्रेसला झालेला दिसतोय. या खेपेला ओपिनियन पोल जर बघितले तर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती तुमच्यासाठी बिकट आहे असं दिसतंय. त्यामुळे या यात्रेचा फायदा महाविकास आघाडीला होईल महाराष्ट्रातही या खेपेला, असं वाटत नाही का? नाही, दक्षिणेत तुम्ही म्हटलं तर दक्षिणेमध्ये तसं पाहिलं तर आम्ही कमी आहोत हे आपल्याला याची कल्पना आहे. दक्षिणेमध्ये म्हणजे ज्या भागामध्ये सुपीक भाग आहे त्या भागात ते फिरले तर त्याच्याबद्दल तर मग त्याला यश मिळणार आहे किंवा तिथे आम्ही हारणार आहोत. दक्षिणेमध्ये आपल्याला कल्पना आहे, आम्ही सुरुवातीपासून कमी, आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण दक्षिणेमधले राज्य असे आहेत की त्या ठिकाणी आम्ही कधी नाहीच, अगदी कमी आहोत, नगण्य आहोत. आणि म्हणून त्या ठिकाणचा विषय आपण घेऊच नका. पण बहुतांशी राज्यामध्ये आज आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष अतिशय, म्हणजे आता मागच्या 5 राज्यातला आपण जर विषय घेतला, उदाहरण घेतलं तर मला वाटतं राजस्थान, मध्य प्रदेश, तुमचे ओपिनियन पोल कुठे गेले? छत्तीसगड सगळे बारगडलेत ना. म्हणून मला वाटतं मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सर्व जनता, सर्व देश हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे, मोदीजींच्या पाठीशी आहे. त्यांना वाटतं आता सगळ्यांना की पुन्हा मोदीजी या ठिकाणी पंतप्रधान झाले पाहिजेत, पुन्हा भाजपची सत्ता या ठिकाणी पाहिजे, मित्रपक्षाची सत्ता आली पाहिजे. आणि म्हणून मग आता कितीही फिरले, कितीही लोकांना सांगितलं आणि काही आरोप केले, याच्या जमीन याच्या घशात घातली, त्याच्या जमीन. तुम्ही इतके वर्ष काय केलं? 65 वर्ष तुम्ही राज्य केलं. आणि सर्वात महत्त्वाचं मी सांगेल की तुम्ही ज्या आदिवासी भागात गेलात तिथे लोकांना तुम्ही सांगतात, भूलतापा मारतात. आज कोणत्या डोक्यात आलं का की एक आदिवासी महिला द्रौपदी मुर्मूसारख्या महामहिम राष्ट्रपती झाल्यात, आज एक सामान्य स्त्री, एक शिक्षिका स्त्री, आदिवासी स्त्री, हिला राष्ट्रपती करावं हे कोणत्या डोक्यात आलं का आजपर्यंत? नाही. फक्त आदिवासींची मतं मला पाहिजे. नंदुरबार आमचा बालेकिल्ला आहे, किती वर्ष नंदुरबार तुम्ही जिंकलात? गिरीशजी, आपण म्हणत आहात मात्र ओपिनियन पोल्स जे आहेत ते खास महाराष्ट्रात महायुतीसाठी फारसे चांगले नाहीत. मी आपल्याला पुन्हा सांगेल की आपण या 3 राज्य 5 राज्यांचं ते इलेक्शन झाल्यात, निवडणुका झाल्यात, त्या ठिकाणी काय पोल होते बरं? तुम्ही सांगा. तुम्हाला सगळं धक्का बसला असेल निकाल बघितल्यावर. पोलबद्दल तुम्ही बोलूच नका, मी तसं म्हणेल. कारण पोल काही असले तर शेवटी लोकांच्या मनामध्ये मोदीजी आहेत. तुम्ही आता निवडणुका होतील, निकाल येईल तेव्हा तुम्हालाही कळेल, सगळ्यांनाच कळेल की बाबा काय झालं, असं काय जादू झाली. आणि ही मोदीजींची जादू आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगेल, या ठिकाणी सर्वांना वाटतंय, तर कोणाला वाटतंय का असं की राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत का, अजून कोणी ममता बॅनर्जी झाल्या पाहिजेत का, कोणते आपचे सीएम ते झाले पाहिजेत? मला वाटतं असं कोणालाही वाटत नाही. कुठलंही असं नाव समोर डोळ्यासमोर नाही की देशाचं नेतृत्व करतील, देशाला पुढे नेतील. आणि म्हणून सर्व देशभर एकच नाव आहे, एकाच नावाची चर्चा आहे आणि ती म्हणजे नरेंद्र मोदीजी. खरं तर राहुल गांधींनी आज असाही एक आरोप केलेला आहे की आदिवासी जे आहेत ते नंदुरबारमध्ये आलेत. आपल्याला माहिती आहे आदिवासी जे आहेत
ते इथले खरे नागरिक आहेत. मात्र देश हा आपल्या सरकारनं 22 उद्योजकांच्या हाती दिलाय. नाही, मला एक सांगा, हे 22 उद्योजक हे काय आजच तयार झालेत का? आजच पुढे आलेत का? आजच त्यांनी सगळे कारखाने इथे टाकलेत का? हे सुरुवातीपासून आहेत. तुम्ही म्हणाल अंबानी असतील, अदानी असतील, टाटा असतील, अनेक लोक आहेत, जिंदाल असेल, बिर्ला असतील, हे काय आजच तयार झालेत का 8-9 वर्षामध्ये? आणि हे आजच पुढे आले का? आता शेवटी देशामध्ये उद्योग आवश्यक आहेत. तुम्ही नुसतं उद्योगांना टार्गेट करायचं, बस याचं कसं काय झालं, त्याचं कसं काय झालं, हा कसा काय वाढला, तो अहो शेवटी हजारोने लाखो लोकांना एक एक उद्योगपती त्या ठिकाणी रोजगार देतोय. देशाची अर्थव्यवस्था त्यामुळे बळकट होते. आपण हे कसं काय विसरता येईल आपल्याला? पण आपल्या जो आता मुद्दे नाही, बोलायला काही नाही, आणि म्हणून बस हे कसे मोठे झाले, अंबानी कसे एवढे मोठे झाले, अदानी कसे मोठे झाले, बिर्ला कसे वाढलेत, टाटा कसे वाढलेत, मला वाटतं याच्यावर लोकांचा याच्यावर विश्वास आहे का? कारण मग आता आपण म्हणू की उद्योग काढायचे नाही, उद्योजकांना पुढे द्यायचं नाही, त्यांना मोठं करायचं नाही. हे आपापल्या कर्तृत्वाने मोठे झालेले लोक आहेत, आपापल्या कर्तृत्वाने मोठे झालेले लोक आहेत. पण आता तेच तुम्हाला डोळ्यासमोर दिसत आहेत, बस हे कसे मोठे झाले. आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे चाललेलं आहे. ही दिशाभूल आहे, पण लोक आता याला बळी पडणार नाहीत, अजिबात बळी पडणार नाहीत. आणि म्हणून तुम्ही आता काही सांगा, लोकांसमोर काही उदाहरणं द्या. आदिवासींबद्दल ते बोलताय, तुमचं काय झालं? मग तुम्ही काय केलं 65 वर्षात? तुम्ही काय केलं? आम्ही तर मुर्मूजींना देशाच्या सर्वोच्च पदी नेलं, आदिवासी महिलेला आहे का? तुम्हाला का सुचलं नाहीये? आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्याजवळ बोलायला कुठलेही मुद्दे नाहीये. आणि लोकांचा कुठे आता काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही, कोणाचाही राहिलेला नाही. म्हणून त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. गिरीशजी, एकंदरीत त्यांची जी ही यात्रा आहे महाराष्ट्रातली, त्याची सांगता शिवाजी पार्कावर मुंबईत होणार आहे, ज्याला उद्धव ठाकरे जाणार आहेत, शरद पवार यात्रेत सामील होणार आहेत. एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये ऐक्य दिसतं आहे, पण महायुतीमध्ये मात्र शिवतारे दिसतात, निलेश लंके दिसतात. काय नक्की होत आहे? नाही काय, आता बघा, आता काय शिवतारे माझे आमदार आहेत, माझे चांगले मित्र आहेत, त्यांचा राग आहे. पण मला असं वाटतं अजून काही शेवट नाही ना. आता तसं तुम्ही आघाडीमध्ये पाहिलं तर किती वाद चाललेले आहेत. पण आता कुणाला जागा पाहिजे, कुणाला नको आहे. आता जागा एकदा वाटप झाल्यावर, शेवट याचा झाल्यावर ते सगळेजण आम्ही एकत्र येतील, त्यामध्ये कुठेही वाद होणार नाही. आणि आपण म्हणतात की आता अजून ती शिवाजी पार्कला यात्रा येणार आहेत. मी तुम्हाला सांगेल की त्यांनी खरं म्हणजे त्यांचे लोक सांभाळले पाहिजेत. ते नंदुरबारहून मुंबईला येईपर्यंत त्यांचे किती नेते पक्ष सोडून जातील हे आपण बघा. हे पण आपल्याला बघायला मिळेल. आज तर सुरुवात झाली नंदुरबारला, प्रमुख नेते त्यांचं त्या ठिकाणी पद्माकर वळवी हे त्यांना सोडून त्या ठिकाणी आले. आणि जोपर्यंत ते इथे मुंबईला पोहोचतील ना, तोपर्यंत आपल्याला त्यांना काँग्रेसला अनेक धक्के त्या ठिकाणी बसतील की बाबा हे काय चाललंय राज्यामध्ये. आज जे मोठ्याने बोलतायत ना, काँग्रेसचं गुणगान करतायत, ते सुद्धा लाईनीमध्ये आहेत, मी तुम्हाला सांगतो. पण ते आता कालांतराने आपल्याला दिसेल काय चाललं काय नाही, म्हणून ते समोर येईल. गिरीशजी, भाजप आपल्या अनेक मोठ्या नेत्यांना राज्यातल्या, म्हणजे आपलंही नाव त्याच्यात आहे, लोकसभेच्या मैदानात उतरवणारे असं कळतं आहे. बरीच मोठी नावं आहेत, मात्र त्यातील अनेक जण फार उत्सुक नाही लोकसभा लढण्याला, असंही कळतं आहे. काय नक्की परिस्थिती आहे? मला वाटतं कोणाला कुठे उभं राहायचं, कोणाला कुठे उभं करायचं, कुठलं तिकीट द्यायचं, हे सगळं आमची केंद्रीय निवड समिती आहे, ती या बाबतीमध्ये निर्णय घेत असते. अनेकांच्या नाव मी या ठिकाणी ऐकतोय, त्यात माझ्याही नावाचा उल्लेख पूर्वी तुम्ही त्या ठिकाणी केलेला होता. आता पक्ष जी जबाबदारी देईल ती आम्हाला सांभाळायची आहे. त्याच्यामध्ये काय वावगं काय, अडचण काय? आणि म्हणून मला असं वाटतं की आमची तर कुठेही जायची तयारी आहे. ज्या ठिकाणी पाठवलं त्या ठिकाणी काम करायची आमची तयारी आहे. राजकारणात असेल, आमच्या परिवारामध्ये असेल, कुठल्याही भागामध्ये आमची जायची त्या ठिकाणी तयारी आहे. त्यामुळे नाराजी वगैरे याचा विषय नाही. पण काही लोकांना वाटतं की आपण राज्यामध्येच थांबावं, राज्यातच काम करावं, असं काही म्हणणं काही ते प्रायोरिटी आहे. पण मला असं वाटतं आमचं जर मत घेतलं, माझं जर मत घेतलं, तर पक्ष देईल ती जबाबदारी, ही सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामध्ये कुठेही आमच्या मनामध्ये संदेह नाही. गिरीशजी, शेवटचा प्रश्न, तुमच्या यादीला उशीर का होतोय? नाही, उशीर अजून काय, अजून सुरुवातच नाहीये, अजून आचारसंहिता लागलेली नाहीये. आचारसंहिता कुठे अजून लागलेली आहे? आणि खरं म्हणजे आम्हीच पहिली यादी जाहीर केलेली भाजपने. देशामध्ये पहिली यादी कुणाची आली, ती भाजपची चाललेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता आपण बघा, आता महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर आम्ही 3 पक्ष आहोत. आधी आपल्यातलं जागा वाटप होईल, त्यानंतर मग उमेदवाराचं त्यातून चयन होईल, त्याची निवड केली जाईल. आणि म्हणून मला असं वाटतं की थोडा वेळ त्याला लागणार आहे. पण अजून आचारसंहिताच लागली नाही आणि आधीच नावं जाहीर करून टाका, असं काही समजण्याचं कारण नाही ना.
आणि म्हणून मला असं वाटतं की जशी जशी वेळ जवळ येईल तसे तसे सगळे त्या ठिकाणी नावं जाहीर होतील आणि सगळ्या मूल्यमापन करून सगळे सर्वे करून जनतेचा कौल घेऊन कार्यकर्त्यांचा कौल घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांचा कौल घेऊन मला वाटतं ही नावं जाहीर केली जातील. कारण आम्हाला मोठा निर्णय महाराष्ट्रातून या वेळेला द्यायचा आहे आणि मोदीजींची हात बळकट करण्यासाठी मोठी ताकद ही महाराष्ट्रातून खासदारांची आम्हाला द्यायची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की थोडा वेळ लागला तरी चालेल, पण सगळी चाचपणी करून आमचे तिन्ही पक्ष या ठिकाणी आपली यादी जाहीर वेळेच्या आत करतील. गिरीश महाजन, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण दिलीत. राहुल गांधींच्या यात्रेविषयी आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा सांगते. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात मवियाला फायदा होईल असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण 30,000 मतं. 81% लोकांनी होय म्हटलं, 19% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. %66 लोकांनी होय म्हटलंय, 34% नाही. फेसबुकवर एकूण 3,000 मतं. एक्सचा कौल बघूया. 63% होय म्हटलंय, 37% नाही. गांधी आणि काँग्रेस. आज देशात अनेकांना एकच नाण्याच्या ह्या 2 बाजू वाटू शकतात, पण ह्याचा अर्थ राजकारणात गांधी परिवाराला संघर्षच करावा लागला नाही असं नाही. अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंना सुद्धा पक्ष संघटनेत बलशाली असणाऱ्यांशी पंतप्रधान असूनही संघर्ष करावा लागला होता. इंदिरा गांधींनाही एकेकाळी पक्षानं बाहेरचा रस्ता दाखवला होता. राजीव गांधींना सुद्धा गांधी परिवाराशी एकनिष्ठ मानल्या जाणाऱ्या आणि ज्यांना राष्ट्रपती करण्यात मोठा वाटा होता अशा ज्ञानी झैल सिंग पासून तर VP सिंग सारख्यांचा विरोध अनुभवावा लागला. तर सोनिया गांधींना त्यांच्या अध्यक्षपदावरून शरद पवार, तारिक अनवर आणि PA संगमान सारख्या दिग्गजांचा तर अवघ्या काही वर्षांपूर्वी G23 गटाचाही विरोध सहन करावा लागला होता. असं असलं तरी जेव्हा जेव्हा काँग्रेस अडचणीत असते, काँग्रेसला एकत्र यायचे असते, काँग्रेसला निवडणूक लढायची असते, काँग्रेसला भरारी घेऊ पाहायची असते, तेव्हा तेव्हा गांधी आडनावाचा चेहरा त्यांना लागतो. आता हीच काँग्रेस आणखी एका गांधींभोवती एकवटली आहे. नाव राहुल राजीव गांधी. तुलनेनं पक्षाच्या आत राहुल गांधींचा संघर्ष हा कमी राहिलाय, पण राहुल गांधींचा पक्षाच्या बाहेरचा संघर्ष मात्र हा राजीव, इंदिरा किंवा पंडित नेहरूंपेक्षा कितीतरी जास्त राहिलाय. सत्तेत कमी आणि विरोधी बाकावर जास्त बसावे लागलेल्या राहुल गांधींना काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून, अमेठीतून हार सुद्धा बघावी लागली. अशा परिस्थितीतही पक्षाला नवी उभारी देण्यासाठी राहुल गांधींनी आपली भारत जोडो यात्रा काढली. दक्षिणेत काही प्रमाणात यश मिळालंही. म्हणूनच की काय, आता काँग्रेस मनाला पुन्हा उभारी मिळावी म्हणून लोकसभेच्या तोंडावर ही न्याय यात्रा त्यांनी परत काढली आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील, पण या न्याय यात्रेमुळे परत एकदा काँग्रेसची हार किंवा जीत हा राहुल गांधींचाच रिपोर्ट कार्ड असणार, यात काही शंका नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. आजचा दिवसही राजकीय घडामोडींच्या अत्यंत महत्त्वाचा ठरला. काल राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना राजकीय भूकंपाचे धक्के बसले, तर आज महाविकास आघाडीसह मनसेला धक्के आणि हादरे बसलेत. इतकंच नाही तर महायुतीतलं जागा वाटप आणि राष्ट्रवादी शिवसेनेतील संघर्षाचीही ठिणगी आपण पाहणार आहोत. मात्र सुरुवात महाविकास आघाडी आणि वंचित आघाडीतल्या संघर्षाची. 4 प्रमुख नेत्यांच्या आणि 5वी बैठक खुद्द शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडीची एंट्री झालेली नाही.
त्यामुळे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर आगपाखड करत महाराष्ट्राची नेते मंडळी वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप करत थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनाच पत्र लिहिलंय. आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर काय भाष्य केलंय प्रकाश आंबेडकरांनी, पाहूयात. या जागा वाटप होत नाहीये त्याचं सगळ्यात मोठं कारण वंचित बहुजन आघाडी नाही. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये 10 जागेंवरनं मतभेद आहेत. 5 जागा अशा आहेत की ज्याच्यावरती शिवसेना, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि NCP शरद पवार यांच्यामध्ये शेअरिंग होत नाही. कोणाला द्यायचं, 5 जण त्या जागा मागतात आहेत, एकही जण सोडायला तयार नाही. त्यांचा समझोता होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. संजय राऊत मीडियाशी असताना खोटं ब्रीफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत. वंचित जागा ज्यावेळेस देईल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल त्यावेळेस त्यांनी त्यांचा निकाल न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढंच म्हणते की बा आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमचं मिटवा. काँग्रेस आणि वंचित यांच्यामधला तरी समझोता आपण असणारा पुढे घेऊन जाऊ. त्यामुळे आम्ही असणारा स्टेट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांना माझ्या सहीचं असणारं पत्र मी त्या ठिकाणी पाठवलं. ती सगळी हकीकत त्याच्यामध्ये नमूद केली, परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. प्रकाश आंबेडकरांच्या याच वक्तव्याला अनुसरून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहूया आपल्या पोल सेंटरवर. आपला आजचा दुसरा प्रश्न, महाविकास आघाडीत 15 जागांवरून मतभेद, आंबेडकरांचं हे वक्तव्य वंचित महाविकास आघाडीवर या वक्तव्याचा परिणाम होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपावर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी थेट संजय राऊतांनाच टार्गेट केले. यामुळे संतापलेल्या राऊतांनी मी काय खोटे बोललो ते स्पष्ट करावे अशी मागणीच आंबेडकरांकडे केली आहे. जागा वाटपाच्या चर्चा महाविकास आघाडी ट्विटरवर, फेसबुकवर आणि काय म्हणतात ते व्हॉट्सअपवर कधीही कोणताही आघाडीतला प्रमुख पक्ष अशा प्रकारची चर्चा जे आघाडीचे घटक आहेत ते समाज माध्यमांवर करत नाही. मी काय खोटं बोललो हे त्याने स्पष्ट केलं पाहिजे. त्यांनी एक यादी दिली, त्या यादीतल्या 4 जागा त्यात माननीय शरद पवार होते त्या बैठकीला, उद्धव ठाकरे साहेब होते, बाळासाहेब थोरात होते. मी सोडून द्या, मी खोटं बोलतो, पण 4 जागांचा प्रस्ताव आम्ही दिलाय की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीच्या वरमावर बोट ठेवल्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणांनाही जात प्रमाणपत्राच्या प्रकरणावरून डिवचलं. आंबेडकरांनी नवनीत राणांना काय इशारा दिलाय ते पाहूयात. याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत. मी जसं म्हणालो की त्यांचं आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे, मानसिकता केली पाहिजे. त्या का केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही. तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी मुलुंड कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्र सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि 420 अनगव्हर्नमेंट फ्रॉडुलंट पेपर निर्माण करणं
अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती लागलेले आहेत. आंबेडकरांच्या या टीकेवर नवनीत राणांचे आमदारपती रवी राणा यांनीही सावध प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. प्रकाश आंबेडकर सदैव हे आमच्या हृदयामध्ये राहील. मी त्यांचा खूप रिस्पेक्ट करतो. ते मोठे असल्यामुळं ते आम्हाला काही बोलू शकतात. तरी प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला कधी बोलवावं, कधी बोलून सांगावं की कुठं आमचं चुकलं, कुठं आमचं चुकीचं काम आहे, कशामुळं आम्ही अंदर जाणार आहे, काय चुकी केली आम्ही, हे जर आंबेडकर साहेबांनी सांगितलं तर मी नक्कीच त्यांनी सांगितलेल्या निर्देशाचं पालन करेन. आता हे झालं महाविकास आघाडीचं. पण सध्या वाटायला तरी तटस्थ असणाऱ्या मनसेत सुद्धा बऱ्याच घडामोडी झाल्या. एकीकडे राज ठाकरे आज मुंबई दौऱ्यावर होते, पण बातमी खरी आली ती पुण्यातून. पुण्यातील राज ठाकरेंचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी एक पत्र लिहून राज ठाकरेंची साथ सोडली, तेही अत्यंत ड्रॅमॅटिक पद्धतीने. सकाळी सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या फोटो पुढे वसंत मोरे नतमस्तक झालेले असे फोटो त्यांनी पोस्ट केले. मनसेला राम राम करत एक भले मोठे पत्रही लिहिले. अनेक काळापासून वसंत मोरे पुण्यातील पदाधिकारी नेत्यांवर नाराज होते. त्यांनी अनेकदा उघडपणे नाराजीही व्यक्त केली. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर पक्ष नेतृत्वाने देखील कारवाई केली होती. पण खरी गोम ही लोकसभेच्या निवडणुकीवरूनच दिसते. मनसेने साईनाथ बाबर यांना उमेदवारी देण्याचे संकेत देताच वसंत मोरेंची घालमेल दिसू लागली होती. ते एकदा शरद पवारांच्याही भेटीला गेले होते. अखेरीस मोरेंच्या संतापाचा कडेलोट राजीनाम्यात झाला. वसंत मोरे कुठल्या पक्षात प्रवेश करणार याबाबत उलगडा झालेला नसला तरी पण आगामी लोकसभेत आपण उमेदवार असू हे त्यांनी आज स्पष्ट केले. पाहूयात. तुम्ही आत्ता का मला फोन करताय? एवढ्या दिवसामध्ये माझी तरफड तुम्हाला लोकांना कळली नाही का? म्हणजे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही, कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय. आणि मग जे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत, ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले, त्या लोकांना दाबण्याची कामं होतात, त्या लोकांना त्रास दिला जातो. गेल्या दीड वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे, पक्ष संघटनेने निवडणूक नाही लढवली पाहिजे, यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल मान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही. आता पुढची जी बातमी आहे तिला इशारा म्हणायचं की धमकी. आज ठाण्यात अजून एक घडामोड बघायला मिळाली आणि तीही महायुतीत. कालच मुख्यमंत्र्यांचे शिलेदार विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या बारामतीतून त्यांच्या पत्नीच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आणि महायुतीत बंडखोरीचे सिग्नल दिले. हे बघता आज अजितदादांच्या राष्ट्रवादीने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच नव्हे तर त्यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदेंनाही इशारा देऊन टाकलाय. श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघातून पुन्हा लोकसभा लढवणार आहेत आणि काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना इशारा तो बघूया. शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल दिल्या. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो. जेव्हा एखादा इच्छुक किंवा एखादा उमेदवार किंवा एखादा पदाधिकारी अशा जेव्हा माईक समोर येऊन किंवा मीडिया समोर येऊन बोलतो तर त्याची दखल माननीय मुख्यमंत्री साहेब घेत असतात आणि त्यांनी ती दखल सुद्धा घेतलेली आणि त्यांना बोलून त्यांच्याबरोबर योग्य ती चर्चाही करते. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्यावर टीका करताना जर खालच्या पातळीवर टीका केली हा अधिकार आपल्याला दिलेला नाही. पक्षाच्या अंतर्गत युतीमध्ये महायुतीमध्ये असताना अशा टीका करणं योग्य नाही.
काही टीका काही लोकांनाच करताना शोभा देतात. राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर आता जाऊयात वंचित महाविकास आघाडीच्या प्रश्नाकडे, जो आम्ही तुम्हाला विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया मीडिया सेंटरवर पाहूयात. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. महाविकास आघाडीत 15 जागांवरून मतभेद असल्याचं आंबेडकरांचं वक्तव्य. वंचित महाविकास आघाडीवर या वक्तव्याचा परिणाम होईल असं वाटतं का? सोशल मीडियावर प्रतिक्रिया बघूया. यूट्यूबवरून गौरी शेडगे, वंचित ही भाजपाची बी टीम आहे, महाविकास आघाडीने त्यांना बरोबर घेऊ नये. यूट्यूबवरून मालोजी दराडे, वंचितने स्वबळावर लढावे, ते फायद्यात राहतील. यूट्यूबवरून देव, प्रकाश आंबेडकर मुद्दामून संभ्रम पसरवत आहेत. फेसबुकवरून बाळू कुडके, वंचितने जास्त जागांचा हट्ट सोडावा आणि जिंकता येतील अशा जागा घ्याव्यात. फेसबुकवरून निलेश निमसे, 100% परिणाम होईल. गेल्या वेळी चव्हाण, सुशील कुमार, खैरे अशा 10 ते 15 जागा वंचितमुळे पडल्या, त्यामुळे आंबेडकर आघाडीमध्ये असणं महत्वाचं आहे. वंचित महाविकास आघाडीच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया. महाविकास आघाडीत 15 जागांवरून मतभेद असल्याचं आंबेडकरांचं वक्तव्य, ह्याचा परिणाम वंचित महाविकास आघाडीवर होईल का? एकूण 20,000 मतं यूट्यूबवर. 61% लोकांनी होय म्हटलंय, 39% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. एकूण 70% लोकांनी होय म्हटलं, 31% नाही. फेसबुकवर 47% होय म्हटलंय, 53% नाही. एक्सवरून 54% होय म्हटलंय, 46% नाही. अवघ्या काही दिवसांवर आलेली लोकसभा निवडणूक देशाच्या राजकारणासाठी जितकी महत्वाची आहे, त्यापेक्षा जास्त महत्वाची आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. स्पेशली महाराष्ट्रातील 2 शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी तर ही निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे. आज महाराष्ट्रात सगळेच प्रमुख पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले. यांच्याशिवाय छोट्या मोठ्या पक्षांनीही तयारी केली आहे. त्यातले 6 पक्ष 2 प्रमुख गटात आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती, तर काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार या पक्षांची महाविकास आघाडी. तर वंचित बहुजन आघाडी आणि MIM सह स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप हे सगळे वेटिंगवर आहेत. त्यातल्या वंचित आघाडी आणि MIMनं गेल्या निवडणुकांमध्ये केलेलं डॅमेज यावेळी टाळण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. असं असलं तरी वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये 5 बैठकांनंतरही कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही असं दिसतंय. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीचीच पोल खोल करायला सुरुवात केली आहे. तर तिकडे महायुतीतही राष्ट्रवादी आणि शिवसेनेत संघर्ष सुरू झालाय. बारामतीतून सुरू झालेला संघर्ष ठाण्यात पोहोचलाय. विनेबिलिटी हाच उमेदवारीचा निकष असं म्हटलं तरी पक्षाला बाजूला सारून तर तडजोड होऊ शकेल का? ज्याला ती जमेल तीच आघाडी 48 जागांचं कोडं खरंच सोडू शकेल. आणि हे करण्यात कोणाला यश येतं हे अवघ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. कालच सर्वोच्च न्यायालयानं चपराक लगावली आणि आज स्टेट बँक ऑफ इंडियानं 24 तासांच्या आत निवडणूक रोख्यांची म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्सची डेटा निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला. याच डेटाबेसमधून आता नेमकी कोणती माहिती पुढे येते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणत्या राजकीय पक्षांना किती निधी कोणाकडून प्राप्त झाला ही माहिती देण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी असा अर्ज SBIनं दिला होता. तो अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला आणि अवघ्या 24 तासांची मुदत दिली होती. इतकंच नाही तर कारवाईची शक्यताही बोलून दाखवली होती.
त्यामुळेच की काय बँकेनं अवघ्या 24 तासांमध्ये निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाकडे सोपवली. दिवसभरातील या महत्वाच्या घडामोडींसोबतच आज 0 आवरमध्ये इथेच थांबूयात. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. आजपासून शुक्रवारपर्यंत तुम्ही देशाच्या प्रत्येक राज्याचा महापोल दररोज एबीपी माझावर पाहणार आहात. आज कोणती राज्य आहेत तेच जाणून घेण्यासाठी कुठेही जाऊ नका. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.